आज आपल्यास या ठिकाणी मुद्दाम बोलवण्याचं कारण की आम्ही या क्षणापर्यंत महायुतीबरोबर सातत्यानं बैठका घेतल्या. महायुतीनं ज्या जागा देईल त्या सुद्धा मान्य करण्याची तयारी दाखवली. पण महायुतीमध्येच एवढा गोंधळ आहे, भाजपमध्येच गटबाजी, 2 गटांमध्ये संघर्ष चालू झालेला आहे अंतर्गत तिकीट वाटपावर. त्यांच्यातला संघर्ष मिटायला तयार नाही. आणि एकीकडं पुन्हा शिवसेना आहे. शिवसेनेचं प्रेझेंट आमदार आहेत, त्यामुळं सेना अधिकच्या जागा मागते. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारावर निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता हा बाजूला पडायला लागलेला आहे, आम्हाला जाणवलं. आणि त्यामुळं शेवटी या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं धोरण पक्ष म्हणून मी आणि आमचे सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष मधुकररावजी आर्दड साहेब, आमचे जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद साहेब, जालना कार्याध्यक्ष तेलगड साहेब आणि अनवर बेग मिर्झा या सगळ्यांनी मिळून साधक बाधक चर्चा करून आम्ही निर्णय घेतला आहे की शेवटी आपण इंडिपेंडंट लढलं पाहिजे. आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्यावरती फार अवलंबून राहणं हे एकंदर पक्षाच्या धोरणाशी समीकरणाशी योग्य होणार नाही. आणि म्हणून आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आता घोषित करीत आहोत. राष्ट्रवादी निश्चित पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीमध्ये आपलं घड्याळ घेऊन उतरणार आहे.